गारगाई धरण हे आता होणारच आहे, की त्याला विरोध करण्यात काहीही उपयोग नाहीये. जे सुरुवातीला नेते विरोध करतात, त्याच्यानंतर सेटलमेंट होते, नेते गब्बर होतात, हा आतापर्यंतच्या आंदोलनातला अनुभव आहे. आणि त्यामुळं विरोध करण्यापेक्षा प्रकल्पग्रस्तांना कसा फायदा होईल आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा कसा उपयोग करून घेता येईल या दृष्टीने आता प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आम्ही त्या प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा त्या प्रकल्पापासून होणारे फायदे हे प्रकल्पग्रस्तांना आणि तालुक्यातील जनतेला कसे मिळतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्ह्यातील सगळ्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलंय आणि आमच्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत. खरं तर आम्ही विकासाच्या विरोधात नाही आहोत, मात्र विकासाच्या नावाखाली स्थानिक जनतेला उद्ध्वस्त करण्याचा जो घाट घातला गेलेला आहे तो अत्यंत अन्यायकारक आहे आणि तो आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून प्रकल्पग्रस्तांना आधी न्याय द्यावा, त्यांचं पुनर्वसन करावं. तालुक्याचा जो हक्क आहे, 30% पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्या हक्काचं पाणी ही आमच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे, याची आधी व्यवस्था करा आणि मगच या प्रकल्पाला सुरुवात करा, अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी होती. मात्र कुठल्याही मागण्या मान्य न करता किंवा प्रस्थापित प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांचं कुठेही पुनर्वसन न करता धरणाच्या कामास आता सुरुवात झालेली आहे. आणि या प्रकल्पाला आम्ही विरोध न करता आम्ही केवळ आमच्या मागण्या मागतोय. त्या मागण्या मान्य केल्याशिवाय हे धरण, त्याचं बांधकाम हे सुरू करू नका, अशी आम्ही विनंती करतो.